लाडकी बहीण योजनेमध्ये एका कारणामुळे जर तुम्हाला हप्ता मिळणे बंद झाला असेल तर तो हप्ता परत तुम्हाला मिळवता येतं। ते हप्ता कशा पद्धतीने मिळवता येणार आहे या संदर्भातील व्यवस्थित माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊया आणि कोणता एक कारण असायला पाहिजे हे सुद्धा तुमच्या लक्षात व्यवस्थित असू द्या। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमध्ये लाखो महिलांना विनाकारण हप्ता मिळणे बंद झालाय। विनाकारण अपात्र त्या महिला झाल्या आहेत। त्या महिलांची काही चूक नसताना सुद्धा व्यवस्थित समजून घ्या, ज्या महिलांचा ई-केवायसी मुळे लाडकी बहीण योजनेचा हप्ता बंद झाला असेल तर अशा महिलांना परत हप्ता मिळवता येतं। का मिळवता येतं व कोणत्या महिलांना मिळवता येतं हे समजून घ्या। ई-केवायसी करत असताना चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे भरपूर अशा भगिनींना ई-केवायसी करून सुद्धा हप्ता बंद झालाय। तुम्ही जर पात्र असेल तर परत आता ई-केवायसी लवकरच सुरू होईल, तेव्हा ई-केवायसी केलात तर तुमचे हप्ते परत तुम्हाला सुरू होईल। आणि याचबरोबर ज्या लाडक्या बहिणींना विनाकारण हप्ता बंद झालाय, ई-केवायसी त्या महिला आतापर्यंत केलेच नाही आहेत। ई-केवायसी करण्यासाठी वारंवार राज्य सरकारच्या माध्यमातून आव्हान करण्यात येत होतं। आपल्या चॅनलवरती सुद्धा आपण व्हिडिओ घेतले होते। ज्या ज्या पद्धतीने महिला आपल्या चॅनलवरती व्हिडिओ पाहून ई-केवायसी केले आहेत अशा सर्व लाडक्या बहिणींना हप्ता मिळणे सुरू आहे। जर तुमचा ई-केवायसी मुळे हप्ता मिळणे बंद झाला असेल, ई-केवायसी जर तुम्ही आतापर्यंत केली नसेल, तुम्ही पात्र आहात। याचबरोबर ई-केवायसी चुकीचा पर्याय निवडला गेल्यामुळे जर तुम्ही अपात्र झाला असेल, परत ई-केवायसी करायची होती एडिट, त्यामध्ये जर तुम्ही केला नसेल तर परत तुम्हाला आता जेव्हा ई-केवायसी सुरू होईल तेव्हा नक्की करून घ्यायचं आहे। दरवर्षी ई-केवायसी करावी लागणार आहे असं सुद्धा या ठिकाणी लाडकी बहीण योजनेमध्ये जेव्हा ई-केवायसीची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती गेल्या वर्षी तेव्हा सांगण्यात आलेलं होतं जुलै किंवा ऑगस्ट मध्ये परत तुम्हाला ई-केवायसी करावी लागणार आहे। आता ई-केवायसी लवकरच सुरू होईल। कोणत्या पोर्टलवरून सुरू होईल, लाडकी बहीण योजनेच्या पोर्टलवरून सुरू होईल की महा आयडीच्या पोर्टलवरून सुरू होईल, हे आपण व्यवस्थित माहितीचा व्हिडिओ राज्य सरकारच्या माध्यमातून जेव्हा माहिती येईल तेव्हा आपल्या चॅनलवरती नक्की आपण घेऊया आणि ई-केवायसी कशा पद्धतीने आपल्या मोबाईलवरून करता येईल याविषयी सुद्धा माहिती आपण नक्की समजून घेऊया। जर तुमचा हप्ता येणे बंद झाला असेल किंवा ई-केवायसी जर तुम्हाला करायची असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण सर्वप्रथम त्याचा अपडेट तुम्हाला मिळून जाईल। धन्यवाद। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।